नमस्कार. परत आजचा एक टॉपिक आपण घेऊन आलेला आहे इन्शुरन्स. तर आज मी बोलणार आहे लाईफ इन्शुरन्सबद्दल. तर यामध्ये असा विषय आहे की हा लाईफ इन्शुरन्स करावा का? काय गरज आहे? गरज आहे का? आपण एक मोबाईल घेतो, त्याला लगेच दुकानदाराला म्हणतो स्क्रीन गार्ड लावून दे. कार घेतो, पहिले त्याची चाबी घेतो. का? कार लॉक करायची गरजच असते का? कारला सेफ्टी पाहिजे, कारचा इन्शुरन्स पाहिजे, मोबाईलला सेफ्टी पाहिजे, मोबाईलचा स्क्रीन गार्ड पाहिजे, की ज्या वस्तू आपण परत घेऊ शकतो, ज्या हरवू शकतात, हरवल्यानंतरही परत भेटतात. मग जे आपलं हे बहुमूल्य जे जीवन आहे त्याला सेफ केलं आहे का आपण? त्याचा विमा काढला आहे का? त्याला सुरक्षित केलं आहे का? त्याचा इन्शुरन्स काढला आहे का? नाही. आज नाही, उद्या काढू. खूप जास्त खर्च आहेत, ऑलरेडी खूप EMIs आहेत, घराचे हप्ते आहेत, लोनचे हप्ते आहेत. ह्या सगळ्या कारणांनी आपण गुरफटलेलो असतो. आणि नेमकं जे आपलं जे जीवन आहे, या जीवनावर अनेक दुसरे जीव अवलंबून असतात, फॅमिली मेंबर्स अवलंबून असतात. त्यांचा कुठलाही विचार न करता आपण विदाऊट इन्शुरन्स मार्केटमध्ये वावरत असतो. जे आपल्याला लाईफबद्दल कुठलंच प्रेडिक्शन माहीत नसतं. आपली लाईफ ही खूप अनप्रिडिक्टेबल आहे, पण त्याला आपण इझिली घेतो. तर विचार करा आणि आपल्या मित्रांना व आपल्या फॅमिलीला आपली गरज आहे या गरजेची जाणीव ठेवून स्वतःचं जीवन सुरक्षित करा.